डिझेल पेट्रोल इंधन दरवाढीविषयी जनतेतील चर्चेमुळे कृत्रिम पद्धतीची डिझेल पेट्रोलची टंचाई, सर्वसामान्य नागरिक हैराण. तहसीलदार साहेबांच्या डिझेल पेट्रोल पंप तपासणीनंतरही परिस्थितीत कोणताही बदल नाही. आजही डिझेल पेट्रोलसाठी सर्वसामान्यांची भटकंती. अत्यावश्यक सेवेमध्ये मोडत असलेले डिझेल आणि पेट्रोल हा व्यवसाय आज मात्र सर्वसामान्य नागरिकांना त्रासदायक होत असतो. प्रत्येक डिझेल आणि पेट्रोल पंपावरती इंधन अपुरं असल्याकारणाने ते वेळोवेळी नागरिकांना मिळत नाही. इंधन दरवाढीच्या चर्चेमुळे कदाचित संभ्रमण निर्माण झाली की काय असे प्रश्न वारंवार चर्चेमध्ये येत आहेत. तहसीलदार साहेब कळंब यांनी सर्व कळंब तालुक्यातील पंपाची तपासणी करूनही त्यावेळेस मात्र अनेक पंप चालू झाले व इंधन सर्वांना मिळाले. परंतु साहेबांच्या दौऱ्याच्या नंतर मात्र पुन्हा परिस्थिती जैसे ते असल्या कारणाने पुन्हा नागरिकांना आपलं वाहन ढकलत नेण्याची वेळ आली आहे. यावर माननीय तहसीलदार साहेब, माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी लवकरात लवकर तोडगा काढून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा द्यावा अशी चर्चा सर्व जनतेतून चर्चेली जात आहे. हे सर्व आम्ही लोकसेवा न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपल्यासमोर ठेवत आहोत. यात बघत आहोत आपण डिझेल पेट्रोल नाही मिळाल्यामुळे सर्वसामान्य नागरिकाचे हाल आहेत. त्यांना आपले वाहन ढकलत घराकडे नेण्याची वेळ येत आहे. हा तिढा कधी सुटणार याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागलेले आहे. या धाराशिव जिल्ह्यातील आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी या प्रश्नावर कुणीही चकार शब्द बोलायला तयार नसून सर्वांचे या गोष्टीकडे लक्ष लागलेलं आहे. माननीय जिल्हाधिकारी साहेब, माननीय तहसीलदार साहेब यांनी लवकरात लवकर तोडगा काढून या गोष्टीला दिलासा द्यावा.